नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात मी आत्ता केली. संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आत्ता सुरुवात केली. चालले वरती. तुम्हाला बोलले ना वरती कार्यक्रम आहे 13 फ्लोअरला. तर तिथे ओटी भरण्याचं तर सामान घेतलं आहे, सगळं त्यामध्ये घेतलं आहे. पण तिकडे जाऊन काही व्हिडिओ वगैरे काही घेणार नाही, कारण मला घरात येऊन पण पूजा करायची. जे नवीन भांडं वगैरे आणलेले आहेत त्याची मला पूजा करायची आहेत अजून. ते संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेला मला करायचे होते. तर सकाळचा तर आज काही वेळ मिळालाच नाही आणि दुपारची काही पूजा करायची नव्हती. आणि हा ड्रेस साहेबांनी मला, हा तिसरा ड्रेस ताईंनो, याची ओढणी वगैरे खूप सुंदर आहे बघा, खूप शाईन आणि अशी किनार वगैरे एकदम मस्त आहे, छान आहे अशी बघा. दीदीला आणि मला हा सेम घेतलेला आहे. दीदीला याचं शुक्रवारचं उद्यापन होतं संतोष मातेचं, तेव्हा तिला घेतलेला तो आणि मला हा. तर त्याने शिवून आणलेला. एक ताई बोलत होती, ताई तो कॉलरची ड्रेस का शिवती? ताई मी शिवायलाच जात नाही, कधीतरी जाते तर मी गोलगळा शिवते. आणि साहेब जेव्हा शिवून आणतात त्यांना आवडतात असे, तर ते कॉलरचे शिवून आणतात. तर हे काही मला माहीत नव्हतं त्यांनी शिवून आणले ते की शिवायला टाकले, काहीच माहीत नव्हतं. तर कसं काय वाटतो कलर हे बघा, असा एकदम लाईट कलर आहे, पिंक एकदम. तर आता दिवे चालू आहे बघा, तुम्हाला बोलले ना सकाळचे दिवे चालू आहे, अखंड दिवे चालू आहेत आपले आज. हे बघा तेलाचा तुपाचा दिवे चालू आहेत. आता आल्यानंतर दिवाबत्ती वगैरे करणार आहे आणि ज्या पंत्या वगैरे आणले रात्री आणल्यात मी नवीन, त्या बाहेर लावणार आहेत. तर आता वरती जाते. वरती काय मी कुठलं शूट वगैरे घेत नाही, आता पटकन जाऊन येते आणि मग तुम्हाला आल्यावर इथं पूजा वगैरे मांडून दाखवते. तर चला येते मग. 10 मिनटं तरी मला लागेल जाऊन येऊपर्यंत, 10-15 मिनटामध्ये पुन्हा येते. तर वरती जाऊन आलेत, बराच वेळ गेला तरी पण, कारण कोण कोण येत होतं एक एक जण, त्यामुळे थांबत थांबत मग चाललेलं. वरती वगैरे जाऊन आले, पूजा केली, तुम्हाला पूजा दाखवते. दिवे वगैरे सगळे आत बाहेर सगळे दिवे लावायचे, तुळशीचा बाहेरचा सगळे दिवे वगैरे लावून दिले. इथली छान अशी पूजा करून घेतली. आल्यापासून अजून उभीच आहे, अजून बसलेली पण नाही. जशी आली तशी लगेचच कामाला लागली. तर म्हटले चेंज वगैरे करायच्या अगोदर नवीन कपड्यांवर, आत्ता आजच घातलं मी, पहिल्यांदाच घातला हा ड्रेस. तर मग चांगली पूजा करून घेतली, ती तुम्हाला दाखवते. यामध्ये कापूर आणि लवंग जाळून आता हे शांत झालेत. पण हे बघा इथे दिवा, हा हे पूर्वेला इकडे वात केलेली आहे आणि ही जी आहे ही उत्तरेला केलेली आहेत बघा. इथे दक्षिणेला नाही आणि पश्चिमेला पण नाही, एक उत्तरेला आणि एक पूर्वेला, असे हे दोन्ही साईडला 2 पंत्या लावून दिल्या आहेत, नवीन आणलेल्या आहेत यासाठीच. आता दिवे वगैरे चालू आहेत तर फॅन लावता नाही येणार मला, का तर याच्यावर काच ठेवता नाही येते. आता जरा AC लावून देते बघा, पूर्ण घामाघूम झालेत. आलेत ना तसे लगेच फटाफट हे करायला घेतलं. आणि नवीन ड्रेस वगैरे काही घातला त्याने आणि गरमी होती. साडी तर काही नेसलीच नाही. मी बोलले होते वरती जाईन तर साडी नेसेल, पण नाही, शक्यच नाही झालं ते. म्हटले आणि गरम वगैरे होणार. तिथे पण खूप माणसं वगैरे पाहुणे वगैरे होते, खूप गोंधळ होता. आणि बरं झालं नाही घातली, जेवढे आले सगळे ड्रेसेस घालून आलेल्या. फक्त ते ताईंनी साडी घातलेली आणि जे आपले होते ओटी भरणं ज्यांचं होतं ते, तर बाकीच्यांनी ड्रेसेस घातलेले होते. बरं झालं असं वाटलं मी पण नाही घातली साडी. तर चला ठीक आहे. आता अजून किचन मला खूप पसार आहे, भांडी वगैरे लावायची आहेत. आणि आता वाजले किती, सगळं करोपर्यंत, सगळं आवरोपर्यंत भरपूर उशीर झाला आहेत. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली खूप उशिरा, आता खूप 11:45 व्हायला आले बघा. मी आत्ता मोबाईल हातात घेतला आहे, भरपूर असे कामं करून घेतले. आणि आज सकाळी सगळे आम्ही आरामात उठलो. आज पण यश लवकर गेला जिमला, तो काही पाणी वगैरे भरून गेला, तर मग मला काही उठायचं टेन्शन राहत नाही. तर काल इतकी दमलेली ताईनं. पूजापाठ सगळी झाली बघा, दिवे वगैरे चालू आहे सगळं, पूजापाठ वगैरे. कालचं खूप सगळं हारफुलाने भरलेलं होतं, सगळं काढलं, देवपूजा वगैरे केली, दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे आणि इथलं सगळं आवरून घेतलं आहे. मशीन वगैरे पण झाली, साहेबांचा नाश्ता ते गेले, दीदीचा नाश्ता वगैरे सगळं झाले. आता दीदी तिकडे कपडे टाकते. कालचे मशीनचे कपडे आज काढून आणलेत. ते बघा बेडवर पसारा दिसतोय आणि बेडवरचे भांडे सगळं आवरले मी. जे इकडं जाळ्या भरून ठेवलेल्या, रात्री वरती ताईंकडे गेलेले, ओटी भरण्याचा कार्यक्रम होता ते झालं, घरी आले, पूजा झाली आणि 8:45 नंतर मी ट्रॉल्या साफ केल्या. ट्रॉल्या साफ करून सगळे भांडे वगैरे सगळं क्लीन करून भांडी लावून दिले. रात्री 12-12:30 झाले, तेच काम चालू होतं. इतकी दमले काल. मग काल पूर्ण दिवस जेवणाचा, पूजापाठचा सगळं त्यात पूर्ण दिवस तसा गेला.
मोजून अर्धा पाऊण तास मी आराम केला असेल काल. पाणी वगैरे भरलं, सगळं आवरलं आणि गेले. काल दीदीची पण खूप मदत झाली मला खूप. काल लाद्या वगैरे तिनेच पुसल्या, खालून काही सामान आणून दिलं, कपडे वगैरे टाकले. बऱ्यापैकी मदत झाली तिची मला भांडे बिंडे घासायला. आणि आज पण आता कपडे वगैरे टाकते, आवरते. आज काही फरशी वगैरे काही पुसणार नाही बघा, क्लीन आहेत. फक्त तिकडं कपड्यांचं एक मशीन आणली काढून, तेवढेच मला कपड्यांच्या घड्या मारायच्या. आज काही लाद्या पुसणार नाही, काल पुसल्यात. आणि जेवणामध्ये काय बनवते हे बघा. मी नाही खूप साळी जमा झाली. अजून 2 डबे फ्रीजरला आहे, हे काढून घेतले आणि बर्फ टाकलात बघा, सगळं बर्फ टाकला आहे. असे अजून पूर्ण एक भांडं भरेल एवढं आहे. 2 डबे गच्च भरलेले आहेत अजून साळीचे. पण म्हटलं आता एवढंच काढते, खूप भांड्याचा पसारा निघणार. आणि दूध गरम करून ठेवलं आहे. दीदीला नाश्ता वगैरे दिला आहे. तुम्ही पापड काढून ठेवले, फ्रीजमध्ये ठेवत असते. पापड काढून ठेवले, आता पापड चटणी करणार आहे. आणि यशला पनीर बनवायचं म्हणून वाटाणा शिजवून ठेवला आहे आणि पनीर बनवायचे. पण याची अजिबात रेसिपी घेणार नाही ताई, कंटाळून गेले असणार. पीठ वगैरे भिजवून हे काढून घेतलं भांड्यातून. आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. याला खूप छान होतं, असं मस्तच असं छान तूप निघतं याच्यामध्ये. माझ्या वरती जर लोणी जे निघतं ना, ते खूप छान निघतं. असा गोळाचे गोळा तयार होऊन येतो याचा. तर हे अजून पाणी ठेवलं मी थंड व्हायला, ते थोडंसं ओतून चांगलं फिरवून घेणार आहेत. आणि आम्हाला बनवणार आहे काहीतरी एक साधी सोपी भाजी. पनीर वगैरे आम्ही अजिबात खात नाही. आता तिघं पण आम्ही जरा पण तोंडात घालत नाही, फक्त यासाठी बनवते. आम्हाला साधी सिंपल एक भाजी बनवायची, पण कोणती बनवेल माहीत नाही आता, ते काही ठरलेलंच नाही. आता दीदी सांगेल तशी बनवेल. पहिले हे सगळं आवरून घेते, लोणी काढून घेते, चपात्या वगैरे करून घेते, याची भाजी बनवते. आणि मग बघू आमची भाजी बनवताना व्हिडिओ घेते. पहिले तुम्हाला दाखवते हे कसं लोणी निघते ना, ते पण तुम्हाला दाखवते मी. पनीरची भाजी बनवून झाली. भाजी बनवून इकडे ठेवून दिलीत मी. 2 टायमाचं चालत. आणि लोणी पण चांगलं निघालं, पण दाखवते. पहिलं त्या अगोदर पापड तळून चटणी पण बनवून घेतली बघा. अशी डब्यात घालून ठेवली पापड चटणी. आणि आता एक आम्हाला साधी सोपी भाजी बनवते. कढई गरम झाली, 1.5 पळी तेल घातलंय, कारण बिना पाण्याची भाजी आहे, पाणी अजिबात नाही टाकणार आहे. इथे थोडीशी मोहरी आणि 1 चमचाभरून जिरं. आणि इथे बघा लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता असं एकत्रच करून घेतलंय मी. इथे हे टाकते तेलामध्ये, सगळंच एकत्र टाकते. आता कोथिंबीर नंतर टाकते. फोडणी चांगली झाली आहे, चिमणी लावलेली 1 मिनिटासाठी. आणि हा लाल भोपळा होता बघा. आमच्याकडे गावी याला डांगर म्हणतात. हे पिकलेलं आहे, कच्चं पण असतं हिरवं, पण हे पिकलेलं आहे. असं पिकलेलं हे लाल भोपळा. शक्यतो आमच्या इकडे डांगरच म्हणतात, लाल भोपळा वेगळा म्हणतात. भोपळा कशाला म्हणतात, जो दुधी आहे ना त्याला गावी भोपळा म्हणतात, आणि याला डांगर म्हणतात. तर हे तिथल्या भाषेमध्ये आपलं लाल भोपळा असा कापून घेतला आहे. मी दरवेळेस काय करते, ही जी फोडणी घातली, फक्त मोहरी सोडून मी मिक्सरला बारीक करत असे शेंगदाणे घालून. पण आज मी शॉर्टकट मारलाय, कापून घेतलंय सगळं. कोथिंबीर पण टाकली. आणि आता ही तेलामध्ये चांगलं परतून घेते. न पाणी घालता बनवायचे. दरवेळेस मी असं जसे शेंगदाणे चटणी बनवते ना, असं जाडसर भरड करते आणि ते वरतून टाकत असते. अंदाजाने मीठ घातले, कारण शिजून कमी होणार आहे. तर बघा असं झाकण काढून 2 वेळा आधी हलवून दिली. आता छान शिजलीत बघा, एकदम मस्त खाली लागू नाही दिली. मस्त तेलामध्ये आणि वाफेवर शिजले ते लाल भोपळ्याची भाजी. आता थोडीशी बाकी आहे, तर अगदी आरामात कट होते. थोडीशी बाकी, तोपर्यंत मी शेंगदाण्याचं कूट टाकून देते. बारीक कूट केलेला, खूप जाड पण नाही आहे. थोडंसं मिक्स करून घेते. हिरवी मिरची शेंगदाण्याचे मिक्सरला फिरवले ना, ते पण छान होते, पण आता नको म्हटले, माझे बाकीचे पण कामं राहिलेत.
विचार होता कढी बनवायचा, पण नको म्हटले, राहू दे आता, आमरस वगैरे आहे, नाही तर मग काळा पडून जातो. मी फ्रीजरला ठेवलेला, आता नॉर्मलला काढून घेतला आहे, नाहीतर मग काळा पडतो फ्रीजमध्ये सुद्धा. असे ते झालेत. हे फक्त आता मी मिनिटभर झाकण ठेवते. झाकण ठेवून नंतर मग बंद करणार गॅस. तर तुम्हाला मी हे मलाही दाखवते कशी झाली. ही कढई मी घेतली चांगली धुवून आणि असं मिक्सरलाही लावून दिलेलं, काम होईपर्यंत फिरत राहते. पहिले दाखवते मलाईचा गोळा चांगला. हे बघा, मी थंड पाणी करून घेतलंय. हे बघा, असं छान प्रोसेसरला असा मस्त गोळाचे गोळा वरती येतो बघा. आता धुवून घ्यायचंय मला, भरपूर पाण्याने असं धुवून घेणार आहे. अजून इतकंच मलाईचा गोळा निघेल असा लोण्याचा, तेवढं साई आतमध्ये आहे फ्रीजरला, पण ती आरामात करणार, आता नाही. थंड पाणी ठेवलेलं आहे मी फ्रीजमध्ये. आणि एक तांबा मी आता काढून घेतला, तुम्हाला दाखवते. लोणी काढायला अशी प्लेट असते, ही अशी एवढी गोलसर ही प्लेट असते, ही खास लोण्यासाठी फक्त. आता याचं ही नंतर काढते, पहिले तुम्हाला दाखवते की मी स्वच्छ पाण्याने असं, फ्रीजमधलं पाणी येतं याने चांगलं असं एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे अजिबात वास येत नाही तुपाचा वगैरे. आणि पण थंड पाणी आणि 2 पाण्याने धुवून घेणार. खूप भारी निघतं. मिक्सरला तर कधी कधी गडबड व्हायची माझी, पहिली मिक्सरमध्ये काढायची, कधी रवीने फिरवायची, बऱ्याच वेळा तर मी रवीनेच फिरवायची, हात दुखायला लागायचा. पण हे काम एकदम सोपं झालं तुम्हाला सांगते. पण सर्व्हिस एकदम थंड, उषा कंपनीची सर्व्हिस अजिबात लवकर देत नाही. हे बघा, आता मी असं हे छान गोळा असा चांगलं पाण्यातलं पिळून घ्यायचं आणि पुन्हा 1-2 पाण्यात धुवायचं. मस्त लोण्याचा गोळा बघा कसला भारी तयार झालाय. एकदम असं पांढरं शुभ्र पाणी निघोपर्यंत धुवायचं. चला आवरून घेते फटाफट आणि तूप मग गरम व्हायला ठेवते. तर बघा, असं 3-4 पाण्याने एकदम असं स्वच्छ पाणी येऊपर्यंत असं चांगलं धुवून घेतो बघा. असं मस्त छान पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा तयार झालाय. आता गॅसवर ठेवले. नंतर मी यामध्ये लवंग वगैरे टाकणार आहे. भाजी बघा अशी झाली, भाजी काढून घेतली. आता याला बनवपर्यंत थोडासा वेळ लागेल, तोपर्यंत जरा दुसरे कामं करून घेते. पण सतत ढवळत राहायचं, नाहीतर मग त्याची बेरी खाली लागते. अशी जे खाली साईचं असतं ना, कढईला लागू नाही द्यायचं. थोड्या थोड्या वेळामध्ये 2-2 मिनिटाला सारखं असं हलवून द्यायचं, नाहीतर मग खाली असं जमा होतं, जमा नाही होऊ द्यायचं खाली. चला बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसं आपलं तूप तयार झालंय ते. शेवटी एकदम तुळशीचं पान तोडून द्यायला कोण नाहीये, मग मी फक्त लवंग टाकणार आहेत. मी स्वतः अजिबात तुळशीचं पान तोडत नाही, कधीच तोडत नाही मी. चला बनवून घेते फटाफट. तर हे बघा आपलं तूप बनवून तयार झाले. मी अशी खालची बेरी एकदम अशी घट्ट होत नाही दिलीत बघा, एकदम खाली अशी लागूच नाही दिलं. कंटिन्यू असं हलवू नाही ना, खाली अशी कढईला पकडू नाही दिलं आणि लवंग टाकल्यात. मी आता तुम्हाला दाखवते. आणि तेलकट भांडे निघणार नाही म्हणून मी पाणी गरम व्हायला ठेवलं त्याच कढईमध्ये, जी भाजीची होती ती. हे बघा आता गाळून घ्यायचे, पण असं मस्त छान एकदम नितळसर असं तूप तयार झालं. आता गाळून घेते थोडंसं डब्यामध्ये. छोटे डबे राहिले नाही, इकडे चपात्या वगैरे करून भरून ठेवले मी. ह्या डब्यात काढून ठेवणार आहे, कारण आता उभे जे डबे आहेत ते राहिले नाही तरी रिकामे. बारीक गॅसवर छान असं होऊ दिलंय. काचेच्या बरणीमध्ये नाही घालणार मी आता लगेच, कारण की रोजच्या रोज देवाला होतं किंवा मला चपातीला लावून मी खात असते, तर ते मला पण होतं इथले इथं. देवासाठी मी गोवर्धनचा डबा आणलेला आहे आणि गावावर पण तूप आले ते पण वापरते. हे बघा अशी बेरी अशी घट्टसर नाही झाली, अशी एकदम रव्यासारखी
तर हे नाही जाऊ द्यायची. ही बेरी जर या तुपात गेली ना थोडी तरी तर तूप आहे ना लवकर खराब होतं ताईंनो. हे बघा जास्त नाही निघाली. कंटिन्यू हलवत राहिले ना कढई तर मग किती छान एकदम पाण्यासारखं स्वच्छ तूप निघालं मस्त बघा. अजून याच्यापेक्षा जास्त निघेल एवढी मलाई आहे फ्रीजमध्ये, पण ती आता आरामात. ती बर्फात आहे, तिला काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. तर मी आता ठेवते. थोडं थंड झाल्यानंतर झाकण लावेल. पाणी गरम केलं मी तेलकट भांड्यांसाठी. चला आता तूप वगैरे झालं सगळं. दीदीने कपडे टाकून बाकीचं आवरलं आहे. आता तिच्या नावचे भांडे राहिले. ती बोलली तू किचन पुसून घे, मी भांडे घासते. किचन असं तेलकट आहे आज, तुपाचं वगैरे झालेलं आहे सगळं. तर मला बोलली तू फक्त किचन पुसून दे आणि गॅस गरम आहे तोपर्यंत मी नाही पुसत, तोपर्यंत ती भांडे घासून घेईल. पहिलं तर जेवायला घेतले. आज भूक लागली. आज तिने नाश्ता नाही केला ना, फ्रूट खाल्ले ड्रायफ्रूट खाल्ले, काहीच नाही खाल्लं आज. आज अशीच आहेत. तर ठीक आहे चला असू देत ताईंनो. छोटासा व्हिडिओ बनवला आहे. आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.